भाट या नावानं ओळखला जाणारा हा एक भटका समाज आपल्या पूर्वजांच्या नोंदी लेखी स्वरूपात ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करणारा हा समाज खरं तर तत्कालीन तहसीलदारच होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे मात्र आता हा समाज आउट ऑफ रेकॉर्ड झाला असं खेदानं म्हणावं लागतंय। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। आपले पूर्वज कोण होते, त्यांचं नाव काय, गाव कोणतं, त्यांची जन्मतारीख कोणती, खरी जात कोणती, पोटजात कोणती, कुठे राहत होते, ते काय करत होते, कुलदैवत कोणते, अगदी शिवशाहीत वा मोगलाईत आपला खापर पंजा कुणाच्या बाजूने लढले होते किंवा कोणत्या दलामध्ये होते, ही रंजक माहिती आपल्याला शासनाच्या तहसील कार्यालयातील कोतवाल बुक मध्ये देखील सापडणार नाही। मात्र भाट अर्थात पुस्तकाकडे अख्ख्या कुटुंबाचा इतिहासच सापडतो, तोही लिखित स्वरूपात। भाटांच्या सांकेतिक लिपीमध्ये आजही बहुतेकांचा लेखाजोखा भाटांकडे उपलब्ध आहे। हा व्यवसाय अन्य कुणीही करू नये म्हणून सांकेतिक लिपीमध्ये लिहिण्याची कल्पना कदाचित त्यामागे असावी। खरं तर हा प्रकार असतो किंवा होता याबाबतही आज फारसे कुणाला माहीत नाही। प्रत्येक परिवाराचा इतिहास लिहिणाऱ्या भाट बांधवांचाही इतिहास पाहणे आणखी रंजक ठरेल। किशनगड राजस्थान येथून आलेले अजय लालचंद भाट यांच्याशी चर्चा केली असता गावोगावी फिरून ते लोकांची वंशावळ सांगतात, तसेच नव्या सदस्यांची माहिती समाविष्ट कशा प्रकारे रेकॉर्ड जतन करून ठेवतात, त्या बदल्यात त्यांना लोक हे धान्य किंवा दक्षिणा स्वरूपात पैसे देतात आणि आजही लोक त्यांचा तितकाच पाहुणचारही करतात। शैलेंद्र खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर।